सैतान प्रकरण 15. शिंदे जकातदार फोटो आर्टिस्टचं दुकान गेल्या वर्षीच उघडलं होतं. नव्या डेव्हलपमेंट बरोबर पुण्यातली धंदेवाईकांची जी एक लाट तीनवाडीत आली होती, त्यात सर्व प्रकारचे व्यावसायिक होते. वकील, डॉक्टर्स, ड्रायर्स अँड ड्राय क्लिनर्स, लेदर मर्चंट्स, किराणा प्रोव्हिजन स्टोर्सवाले, स्टेशनर्स, मेडिकल स्टोर्सवाले, वर्तमानपत्रवाले, इराणी, बेकर्स, उडपी. गाव बसायला हे सर्व लागतातच. आणि अर्थात फोटोग्राफर्सही लागतात. स्वतःची छबी पाहून खुश न होणारा एकतर संत किंवा वेडा किंवा आंधळा. स्टुडिओ नसता तर लग्नमुंजींचे, ग्रहशांतीचे, उद्घाटनांचे, पारितोषिक वितरणांचे अनेक प्रसंग चित्रित झाले नसते. पण तीनवाडीत स्टुडिओ होता आणि फोटोग्राफर्सना बोलावणी येत होती. तसे शिंदे किंवा जकातदार यांच्यापैकी कोणीच तज्ज्ञ फोटोग्राफरही नव्हते किंवा प्रशिक्षित आर्टिस्टही नव्हते. दोघांना फोटोग्राफीचा छंद होता. दोघांनी वेगवेगळ्या ठिकाणी डार्करूम असिस्टंट म्हणून कामं केली होती. राष्ट्रीयकृत बँकांच्या लहान व्यावसायिकांना कर्ज देण्याच्या विविध योजना जाहीर झाल्यावर त्या दोघांनी अनेक खटपटी लटपटी करून 10,000चं कर्ज मिळवलं होतं. जागेचा काही ॲडव्हान्स दिला होता. एक जुना रोली आणि एक त्याहूनही जुना ग्राफलेक्सचा स्टुडिओ कॅमेरा घेतला होता आणि शिंदे जकातदार फोटो आर्टिस्ट नावानं व्यवसाय सुरू केला होता. तसा धंदा अगदी भरभराटीस कधीच आला नव्हता, पण दोघांना उद्याची भ्रांतही कधी पडली नव्हती. ज्या संध्याकाळी तीनवाडीच्या माळरानावर विमानाला अपघात झाला, त्या संध्याकाळी अगदी कर्मधर्म संयोगानं जकातदार त्याच्या रोलीफ्लेक्समध्ये नवी फिल्म भरून एका घरी कसल्याशा रिसेप्शनचे फोटो घ्यायला चालला होता. आकाशातली जवळजवळ येणारी प्रचंड घरघर ऐकताच थांबून त्यानं वर पाहिलं होतं. जळतं विमान माळरानाच्या दिशेनं झेपावताना पाहताच त्याच्या रक्तातला फोटोग्राफर जागा झाला होता. अपघात. हातातलं ऑर्डरचं काम पार विसरून त्यानं सायकल माळरानाच्या दिशेला वळवली. विमान जमिनीवर आपटून 5 मिनिटं व्हायच्या आतच जकातदार तिथे पोहोचला होता. पहिल्या 5 मिनिटातच त्याचा रोल संपला. मदतीसाठी माणसं जमायला लागली होती. आता जकातदारचं लक्ष समोरच्या भयानक मानवी संहारावर नव्हतं, समोरच्या मृत्यूच्या भीषण तांडवावर नव्हतं. हा धगधगता आकार, हे ज्वालेत लपेटलेलं विमान किती संसारांची राख रांगोळी करत आहे, हा विचारही त्याच्या मनाला शिवला नाही. मागाहून कधी काळी त्याला त्या क्षणातली आपली मानसिक प्रतिक्रिया आठवली असती तर खात्रीनं त्याला स्वतःची शरम वाटली असती. त्या क्षणी तो स्वतःशीच चडफडत होता. या केवळ 12 एक्सपोजरच्या रोलऐवजी 36 एक्सपोजरचा 35 mm कॅमेरा असता तर. कारण आता त्याला परत एकदा फिल्मसाठी स्टुडिओकडे धावावं लागणार होतं. तोपर्यंत इकडे कितीतरी घटना घडून जाणार होत्या, त्या त्याला टिपता येणार नव्हत्या. कॅमेरा खांद्याला अडकवून त्यानं जमायला लागलेल्या गर्दीतून सायकलला तरी वाट काढली. 15 मिनिटातच तो व शिंदे दोघंही अपघाताच्या ठिकाणी परत हजर झाले होते. एव्हाना मदत कार्यात जराशी शिस्त आली होती. शिस्त अर्थात फक्त प्रेक्षकातच होती, कारण समोरचा धडधडता अग्नी इतका रौद्र होता की तीनवाडीसारख्या लहानशा उपनगरातली अग्निशामक दलातली सामग्री त्याला तोंड द्यायला अगदीच तोकडी पडत होती. शिंदे आणि जकातदार विमानाच्या भग्न अग्नीनं लपेटलेल्या आकाराभोवती चारी बाजूंनी फिरत होते. त्यांच्या व्यवसायात अशी संधी फार फार क्वचित वेळा मिळत असे. एखाद्या भयानक मोठ्या आपत्तीच्या मागोमाग काही मिनिटातच ती चित्रित करण्याची संधी. आगीत लपेटलेला विमानाचा अजस्त्र सांगाडा, खाली रांगेनं मांडून ठेवलेले मृतदेह, धगधगत्या ज्वालांच्या प्रकाशात लोकांच्या स्तिमित चेहऱ्यावरचे विलक्षण भाव. दोघंही काम करत होते, पण दोघांच्या प्रतिक्रिया वेगळ्या होत्या. समोरची मानवी जीवांची हत्या शिंदे एक सेकंदभरही विसरू शकत नव्हता. संधीचा फायदा तोही घेत होता, पण त्याच्या मनावर विषण्णतेची एक छाया होती. आणि त्या दुर्घटनेला 5-10 दिवस, 2-3 आठवडे होऊन गेले तरी मनावरची ही सावली दूर झाली नाही. तसं पाहिलं तर त्या एका रात्रीनं त्यांच्या धंद्याला चांगलीच बरकत आली होती. पैसा आणि प्रसिद्धी दोन्ही मिळालं होतं. शिंदे नको नको म्हणत असतानाही जकातदारनं काही फोटोंचे मोठे केलेले प्रिंट स्टुडिओच्या दर्शनी भागावरच्या शोकेसमध्ये लावले होते. काही केल्या शिंदेच्या मनाला ती गोष्ट पटत नव्हती.
त्या भयानक आपत्तीचं असं भांडवल करणं त्याला योग्य वाटत नव्हतं, पण ते प्रिंट पाहायला स्टुडिओसमोर लोकांची काय गर्दी व्हायला लागली. त्यांच्या अघोरी कुतूहलाला जणू काही मर्यादाच नव्हत्या आणि देशभरच्या वर्तमानपत्रांकडून फोटोंना केवढी मागणी होती. देशातल्याच काय अमेरिकेतल्या एका वायर सर्व्हिसनं त्यांच्या 2 कॉपीज घेतल्या होत्या आणि अमेरिकन कॅनेडियन सिंडिकेट कॉलमसाठी वापरून त्यांना $120 पाठवले होते. तेव्हा आर्थिक फायद्याबद्दल कोणताच प्रश्न नव्हता. पण शिंदेच्या जीवाला स्वस्थता नव्हती. या दुर्दैवी आपत्तीचं आपण असं भांडवल करू नये असं त्याला राहून राहून वाटायचं. पण जकातदारला पैशांची आणि प्रसिद्धीची एक नशात चढल्यासारखी दिसत होती. नेहमीची फोटोंची कामं त्यानं बंद ठेवली होती. अपघाताच्या सर्व फोटोंच्या मोठमोठ्या कॉपीज काढून त्या देशात सर्वत्र पाठवण्यात तो मग्न होता. आणि अर्थात तो बाहेरची ही सगळी कामं करत असल्यानं डार्करूम मधली सर्व कामं शिंदेलाच पाहावी लागत आणि त्याच्या अस्वस्थतेचा खरा उगम डार्करूम मध्येच झाला होता. गेल्या काही दिवसात 3 वाडीत घडलेल्या काही चमत्कारिक जराशा भयप्रद अशा घटना शिंदेच्या कानावर आल्याच होत्या आणि कोणी सांगावं कोणाचं मन कसं काम करेल ते. त्याला अंधाराची, बंद खोल्यांची, रात्रीच्या काळोखाची भीती वाटायला लागली होती. भीती हा शब्द कदाचित वाजवीपेक्षा जास्त तीव्र असेल. अस्वस्थता तर मग. पण कोणता मर्द पुरुष असला दुबळेपणा इतरांपाशी बोलून दाखवेल आणि बंद बरणीत ठेवलेला द्राव आंबावा, आतल्या आत फसफसावा, दाब वाढत जावा तसा त्याच्या मनावरचा ताण दिवसागणिक वाढत होता. आधी त्यांचा स्टुडिओ अगदी हमरस्त्यावर नव्हता तेव्हा रहदारीची वर्दळ जरा कमीच असायची आणि बाहेरचं काचेचं झुलतं दार लावून मग डार्करूम मधल्या काळ्या पडद्यामागे आल्यावर तर शांतता आणखीच वाढायची. तिच्या जोडीला गडद काळोख, समोर मिस्किल डोळ्यांसारखा दिसणारा एक अंधुक लाल दिवा आणि टेबलावरच्या डेव्हलपिंग बाथमध्ये कागदावर आकृत्या आकार घ्यायला लागल्या की शिंदेला वाटे आपल्या खांद्यावरून आपल्या इतक्याच उत्सुकतेनं कोणीतरी त्या चित्रांकडे टक लावून पाहतंय. प्रत्येक चित्रात ती दुर्घटना नोंदवली गेली होती. कधी धडाडत्या ज्वाळा तर कधी त्या धगधगत्या पार्श्वभूमीवर काळ्या दिसणाऱ्या अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांच्या छायाकृती, कधी खाली रांगेनं मांडून ठेवलेले निश्चल आकार तर कधी आ वासून कुतूहलानं टक लावून पाहणारे लोक. सर्वत्र दारुण प्रसंग, हाहाकार माजवणाऱ्या घटना. डार्करूम मधला एकांत, शांतता, अंधार यांनी आधीच भीतीप्रद असलेल्या त्या चित्राचा प्रभाव आणखीच वाढे. ती चित्र केवळ सपाट कागदावरच्या द्विमित प्रतिमा राहत नसत. वाटे ज्वालांचा लोट एवढ्यातच वाऱ्यावर हालेल किंवा बाह्यतः निश्चल वाटणारा हा एक वेडा वाकडा आकार एवढ्यातच एक हिसका देईल, हातपाय हलवेल. एक मोठी कॉपी अशी मिनिट पाहण्याचा त्याला चाळाच लागला होता आणि म्हणूनच ती गोष्ट त्याच्या ध्यानात आली. काही निवडक फोटोंना इतकी मागणी होती की त्याच्या कॉपी काढून शिंदेला त्या मेंदूत कोरल्यासारख्या झाल्या होत्या. एक जकातदारानं अगदी सुरुवातीसच घेतलेला फोटो होता. अपघातानंतरच्या मिनिटभरातच तो घेतला गेला होता. गावातलं कोणीही तिथपर्यंत तेवढ्यात पोहोचलं असण्याची शक्यताच नव्हती. पण त्या फोटोत जळत्या विमानाच्या धगधगत्या पार्श्वभूमीवर एकुलती एक काळी आकृती उभी होती. अशी कल्पना होत होती की तो जो कोणी उभा आहे तो विमानाकडे पाठ करून उभा आहे किंवा विमानापासून दूर चालत येतोय. मागच्या आगीचा भडकलेला कल्लोळ त्या एका निरवयवी छायावगुंठित आकृतीत एकत्र आल्यासारखा, साकळल्यासारखा वाटत होता. शिंदेला तो फोटो सर्वात जास्त प्रक्षोभक वाटला होता. आताही मनात तो विचार येताच मनाला एक हिसका बसल्यासारखा वाटला. मनाचा कसा तरी सांधलेला तोल गेला. कोंडून घातलेली पाखरं खिडकीबाहेर पडतात सैरभैर उधळावी तसे मनात दाबून ठेवलेले विचार मधमाशांच्या मोहळासारखे घुंगारत पिसाळत आले. पांढऱ्या कागदावरच्या काळ्या चित्रांना हालचाल आली होती. वेदनेचे शब्द झाले होते. पांढऱ्या कापडाखाली झाकून ठेवलेले आकार वळवळत होते. मृत्यूच्या क्षणाच्या आकांताचं आक्रंदन करत होते. त्या आवरणात शरीरांबरोबरच आत्मेही झाकले गेले होते.
मृत्यूच्या वेदनेनं विदीर्ण झालेली, सुडासाठी वखवकलेली, जळकी भाजलेली शरीर. तो त्यांच्या प्रतिमांबरोबर तासनतास एकटाच्या एकटा अंधारात वावरत होता. या भारलेल्या, झपाटलेल्या प्रतिमांना आता त्यांचं अघोरी, अमानवी आयुष्य येत होतं. शिंदे घाईघाईनं डार्करूम मधून बाहेर आला. आत त्याला गुदमरल्यासारखं व्हायला लागलं होतं. जणू त्या लहानशा खोलीत खूप जण कोंडली गेली होती. श्वासही घ्यायला कठीण जात होता. हवा कडवट, उग्र, गरम लागत होती, काहीतरी जळल्यासारखी. डार्करूमच्या दाराला पाठ लावून तो धापा टाकत नुसता उभा राहिला. काही क्षण तर त्याला आपण कोण आहोत, कोठे आहोत, काय करत आहोत याचीही शुद्ध राहिली नव्हती. हेलकावे खाणारा देखावा सावकाश सावकाश स्थिरावला. समोरच्या खिडकीचा प्रकाशित चौकोन स्थिरावला. उन्हाची तिरीप समोरच्या झाडाच्या शेंड्याला लागली होती. 6 वाजून गेले होते. एवढ्यात जकातदार येईल, तोवर त्या कॉपीज करून ठेवायला हव्या होत्या. हवा एकदम गारीगार झाली होती. मगाच्या धावपळीनं शरीरावर घामाचे ओघळ आले होते. सर्व शरीराला गार हवा बोचत होती. शिंदेला काही कळलंच नाही. आसपास काही घडामोडी बदल होत असतील तर त्यांची तरल पातळी त्याच्या जाणीवे पलीकडची होती. केवळ एका अस्वस्थपणाखेरीज त्याला काही जाणवलंच नाही. शर्टच्या बाहीनं त्यानं मानेवरचा गळ्याचा घाम पुसला आणि तो परत डार्करूम मध्ये शिरला. समोरच्या टेबलवर तो फोटो होता. तो बाजूला ठेवण्याआधी त्यानं तो वर उचलून पाहिला. ओळखीचाच, पण बिनओळखीचा वाटत होता. शेकडो वेळा पाहिलेला, पण काहीतरी कमी होतं. ती जागा रिकामी होती. हो, ती काळी छायाकृती तिथे नव्हती. काही क्षण त्याला त्याचा अर्थच समजला नाही. घटनांना पूर्वानुभव नसला की त्या निरर्थक होतात. चित्रातली आकृती गेली होती. ती काही पुसली गेली नव्हती. ती जागा काही कोरी नव्हती. भौतिक, रासायनिक किंवा दृष्टीच्या पर्स्पेक्टिव्हच्या नियमांचं उल्लंघन, ही गोष्ट ही शिंदेच्या आवाक्या पलीकडची होती. त्याच्या मागं डार्करूमच्या दाराच्या खटक्याचा खट्टा आवाज झाला. त्या काळोख्या शांततेत तो लहानसा आवाज एखाद्या स्फोटासारखा वाटला. ती लहानशी डार्करूम एखाद्या बर्फाच्या खड्यात बुडवल्यासारखी गारीगार पडली होती. हवा ही गोठल्यासारखी झाली होती. छाती खालीवर केली तरी आत हवा जात नव्हती. जीव गुदमरला होता. शिंदेला समजलं की डार्करूम मध्ये आपण एकटे नाही आहोत. त्याला माहित होतं की हे जे कोणी आलंय ते जकातदार नव्हतं, तरी बुडणाऱ्याचा एक शेवटचा प्रयत्न म्हणून तो कसा तरी जीभ रेटत म्हणाला, कोण? जगत्या का रे? आधी उत्तर आलं नाही आणि मग त्याच्या मागेच कोणीतरी हसलं. खालच्या घाणेरड्या खर्जातल्या खतखत्या आवाजात हसलं. आवाज एकच होता, पण शिंदेला वाटलं की मागे खूप जण आहेत. ते सर्वजण त्याच एका सुरात हसत आहेत. तसा वेळ काही क्षणांचाच होता, पण असंख्य विचार मनात येऊन जायला तो पुरेसा होता. त्याला सुरुवातीपासून जाणवत होती ती अस्वस्थता खोटी नव्हती, भ्रामक नव्हती. मनानं भावी संकटाचा दिलेला तो इशारा होता. ती धोक्याची सूचना होती. त्यांनी तिकडे दुर्लक्ष करायला नको होतं. तो जेव्हा सावकाश सावकाश स्वतःभोवती वळला तेव्हा मनात वैफल्याची कडवट भावना होती. त्यांनी डार्करूम मध्ये गर्दी केली होती, पण ते फक्त डोळ्यांच्या कडेतूनच दिसत होते. तिकडे नजर फिरवली की ते सरकत डावी उजवीकडे किंवा पाठीमागे जात, त्यांच्या गार आणि गरम, भिजलेल्या आणि उकळत्या हातानं स्पर्श करत. तो स्वतःभोवती गरगर फिरत होता. ते खसखसत होते, आपापसात कुजबुजत होते. त्याला आपली चित्र आवडतात, किती आवडतात, शेकड्यांनी काढतो नाही. आणि मग परत एकदा तो खसखसता गंजल्या आवाजातल्या हसण्याचा आवाज. शिंदे नशीबवानच म्हणायला हवा. भीतीनं त्याची शुद्धच हरपली. मग त्यांनी जेव्हा त्याला घेरला, त्याच्या शरीराची चिवडाचिवड केली, तेव्हा त्याच बेशुद्धीतून तो तसाच मृत्यूच्या महानिद्रेत गेला. पण शरीरातला प्राण जाऊन ते जरी मातीचं निर्जीव कलेवर झालं तरी त्यातली अघोरी चेतना गेली नव्हती. ते तसंच डार्करूमच्या बंद दाराला टेकून उभं होतं, वाट पाहत, श्वासही न घेता.
संध्याकाळी 8च्या सुमारास जकातदार परत आला. सायकल पिटाळता पिटाळता त्याच्या मनात विचार आला होता, आता फार दिवस हे करावं लागणार नाही. स्कूटर जरी नाही तरी मोपेड नक्कीच जमेल. त्याआधी जरा नवीन कॅमेरा, जमला तर पोलराईड SX70 सुद्धा घ्यायला हवा. या अपघातानं धंद्याला जो एकदाचा पुश आवश्यक होता तो मिळाला होता. आता त्या दोघांच्यात काही व्यावहारिक कौशल्य असलं तर त्यांना पुन्हा मागे पाऊल घ्यावं लागणार नव्हतं. फक्त या रम्याला जरा टापटीप वक्तशीरपणा व्यवहार अंगी बाणवायला हवा होता. तसा सरळ होता, नेकीचा होता, पण त्याच्यावर धंदा पुरा विसंबून जायचं म्हणजे गोंधळ होण्याची शक्यता होती. हे सर्व विचार, भविष्याची स्वप्न, पुढचे बेत चालले असताना ज्या एका दुर्घटनेपासून त्यांच्या भरभराटीला प्रारंभ झाला त्या अपघाताचा विचारही जकातदारच्या मनाला शिवला नाही, ही सत्य गोष्ट आहे. किंवा शिवला असलाच तर त्यापासून आणखी काही पैसे कसे मिळवता येतील एवढ्या पुरताच होता. गोष्ट कटू असली तरी सत्य आहे. स्टुडिओपाशी येऊन पाहतो तर आतला एकच दिवा लागलेला. आतल्या ट्यूब लागलेल्या नाहीत, काचेच्या शोकेस मधले दिवे लागले नाहीत. पहा, तो मनाशी म्हणाला, आत्ताच याच्या धांदरटपणाबद्दल मी मनात शंका आणली होती. जरासा रागानंच तो 3 पायऱ्या आत चढून गेला. त्याने स्टुडिओतले आणि शोकेस मधले दिवे खाटाखाटा लावले. रम्या, कुठे डार्क रूम मध्ये आहेस का रे? हातातली बॅग टेबलाखाली ठेवता ठेवता जकातदार म्हणाला. रमेशची ओ आली नाही, पण डार्क रूम मधून काहीतरी हालचालीचा, एखादा ट्रे सरकवल्यासारखा आवाज आला. हा रम्या, जकातदार स्वतःशीच मान हलवत म्हणाला. एकाएकी त्याला इतका वेळ न जाणवलेला गारठा जाणवला. अगदी जानेवारीची अखेर सुद्धा इतकी गार कधी वाटली नव्हती. स्टुडिओत शिरताना मनात खुशी होती ती एव्हाना कोटच्या कोठे गेली होती. त्याला रमेशचा जरासा रागच यायला लागला होता. 2 पावलात डार्करूमचा दरवाजा गाठून त्यानं त्यावर बुक्कीनं ठोठावलं. रम्या, आत काय करतोयस रे? तो ओरडून म्हणाला, पण पुन्हा एकदा आतून तीच ती खुडबुड ऐकू आली. त्याच्या प्रश्नाला उत्तर मात्र आलं नाही. वेंधळा साला, मनाशी पुटपुटत जकातदार स्टुडिओतलं सामान आवरायला लागला. दिव्यांचे स्टँड पुढे आले होते, ते त्यानं कोपऱ्यात ठेवले. प्रिंट ट्रिम करण्याचं गिलोटीन तसंच आव असून उघडं होतं. त्याचं पातं मिटवलं, ते खाली टेबलाखाली ठेवून दिलं. टेबलावरची फोटोंची चळत उचलता उचलता त्याचं लक्ष वरच्याच कॉपीकडे गेलं. कितीदाही पाहिलं तरी त्या अपघाताचा कोणताही फोटो माणसाची नजर 5-7 सेकंद तरी खिळवून ठेवायचाच. जकातदारही त्या फोटोकडे पाहत राहिला. अगदी सुरुवातीच्या फोटोंपैकी हा असला पाहिजे. गेल्या काही दिवसात तो स्वतः पत्रव्यवहार, आर्थिक सौदे यातच गुंतला होता. आता इतक्या दिवसांनी प्रथमच तो हा फोटो बारकाईनं पाहत होता. उजवीकडच्या कोपऱ्यात काहीतरी लहानसं होतं. आधी त्याला वाटलं ते कोणी लहान मूलच आहे, पण भिंगाखाली नीट पाहताच त्याला दिसलं की ती एक बाहुली होती, कचकड्याची बाहुली. चेहऱ्याचा एक भाग होरपळून वितळलेली. किती हिडीस चेहरा. त्यानं एकदम भिंग बाजूला केलं. त्याला क्षणभर असं वाटलं की समोर चित्र नसून खरोखर धडधडत्या ज्वाळात लपेटलेलं विमानच आहे. तापलेल्या हवेचा एक गरम झोतही त्याला अंगावरून गेल्यासारखा वाटला. मगची विलक्षण थंडी आणि आता ही गरम हवेची झळ, हा विलक्षण प्रकार होता तरी काय? आणि हा रम्या किती वेळचा त्या डार्क रूम मध्ये जाऊन बसलाय, करतोय तरी काय लेकाचा आत? रम्या, काय चाललंय रे? डार्करूम पाशी जात जवळ तोंड नेऊन जकातदारनं विचारलं. काहीतरी आवाज आला, कोणीतरी घशातल्या घशात खरवडून हसल्यासारखा, पण ते काही शब्द नव्हते. मी दार उघडतोय, पेपरची बॉक्स बंद कर, जकातदार म्हणाला आणि त्यानं दार जोरात ओढलं. दार खच दिशी बाहेर उघडलं. दाराबरोबरच आतल्या बाजूनं एक विलक्षण कुबट, सडका, ओकारी आणणारा दुर्गंधीचा भपकारा त्याच्या तोंडावर आला. मघाची काहीच नव्हती इतकी आतली हवा गार होती. आतला लाल दिवा लुकलुकत होता आणि टेबलापाशी कोणीतरी पाठमोरं उभं होतं. रम्या, थोड्याशा साशंकात जकातदार म्हणाला. एव्हाना त्याच्याही थंड कल्पनाशक्तीला चालना मिळाली होती. 3 वाडीत घडलेल्या अनेक वेड्या वाकड्या आणि भयानक गोष्टींच्या ऐकलेल्या हकीकती आता त्याच्या आठवणीत येत होत्या.
आतल्या बाजूनं घरघरता श्वासाचा आवाज येत होता, एखाद्या श्वापदानं घशात गुरगुरावं तसा. घाण तर इतकी येत होती की नाक हातात धरून तो 2 पावलं मागेच सरकला. कोण आहे तरी कोण? दाराचा आधार घेत त्यानं कसं तरी विचारलं. कोणीतरी घशातल्या घशात हसलं आणि मग ती आकृती सावकाश सावकाश वळली. आधी जकातदारला वाटलं तो रमेशच आहे, कारण कपडे तेच होते, चेहराही तसाच होता. पण लागलीच त्याला समजलं की हा रमेश खासच नाही. ती आकृती जशी प्रकाशात आली तसा जकातदार एक एक पाऊल मागे मागे सरकत होता. चेहरा रमेशचा नव्हता, पण त्याच्या सारखा होता. त्वचा लाल झाली होती, आतून सुजून आल्यासारखी ताठ झाली होती, इतकी की काही ठिकाणी तडकली होती. डोळे वटारलेले होते, दात विचकलेले होते आणि ओठांच्या कडेनं काळा चिकट द्राव बाहेर ठिपकत होता आणि प्रत्येक श्वासागणिक सडका कुचका दुर्गंध भपकाऱ्यानं येत होता. कशाला तरी अडखळून जकातदार खाली पडला. पुन्हा उठायची त्याला संधीच मिळाली नाही. एका झेपेत ती आकृती पुढे आली होती. त्याच्यावर ओणवी झाली होती. त्याच्या पोटात गोळा आला होता. काळीच छातीच्या पिंजऱ्यात तडफड तडफड करत होतं. हातापायांना झटके येत होते. मानेतून मांड्यांतून पेटके येत होते. काहीतरी ओरडण्यासाठी त्यानं तोंड उघडलं, पण घशातून केवळ कोरडी गरगरच आले. त्याच्या चेहऱ्यापासून काही इंचांवर आपला विद्रूप अघोरी अमानवी चेहरा आणत ती आकृती त्याच खरवडत्या ओढून ताणून काढलेल्या घाणेरड्या आवाजात म्हणाली, आता का रे मागे सरतोस? आमची चित्र काढून निघतोस ना? आता माझं चित्र काढ. तो घाणेरडा वास जकातदारच्या नाकातोंडात शिरत होता. पोट आतून उन्मळून येत होतं, पण कोणतीही हालचाल अशक्य होती. शरीराचे सर्व स्नायूज गोठले होते. एकाएकी त्या आकृतीनं आपले दोन्ही पंजे त्याच्या काखात खुपसले आणि एखादं चिन्हाचं बाहुलं उचलावं इतक्या सहजपणे त्याला वर उचलला. हवेत धरला, गदागदा हलवला. प्रत्येक हिसक्याबरोबर शरीरातलं हाड खिळखिळ होत होतं. काय करावं, काय ओरडावं याचं सुद्धा त्याला भान राहिलं नाही. त्याचा शेवट जवळ आला होता हे उघड होतं. कोणत्याही मानवी उपायांनी त्याची यातून सुटका होणार नव्हती. त्याला हवेतल्या हवेत वळवून त्या आकृतीनं पाण्याच्या पिंपापाशी नेलं. पाण्याचं चित्र धुवत होतास ना? काठीनं डिवचत होतास ना? तोच तो घोगरा आवाज आला आणि जकातदारच्या प्राणांतिक धडपडीला न जुमानता त्या आकृतीनं त्याला पिंपात उलटा खुंबला. किंचाळण्यासाठी उघडलेल्या तोंडातून रसायन मिश्रित पाणी आत शिरलं. नजरेवर, स्पर्शावर, सर्व ज्ञानेंद्रियांवर एक धूसर तवंग आला. त्याची शुद्ध क्षणातच हरपली. शरीर प्रतिक्षिप्त क्रियेनं तडफडत होतं, पण अखेर तीही सर्व धडपड थांबली आणि शरीर निर्जीव लुळं पडलं. तेव्हाच मागची ती पकड ढिल्ली झाली. मागे सरून त्या आकृतीनं दोन्ही हात वर उचलले आणि सर्व स्टुडिओभर गोल गोल प्रदक्षिणा मारायला सुरुवात केली. हवेतला गारवा गेला होता. उलट आता सर्व हवा भट्टीची आच लागल्यासारखी तापली होती. ती आकृती स्टुडिओत फिरताना जेथून जात होती तिथे तिथे आगीचा स्पर्श झाल्यासारखी ठिणगी पडत होती. खिडक्यांचे पडदे, पार्टिशनचा पडदा, जुन्या फोटोची स्टॉक, नवीन प्रिंट पेपरच्या पेट्या, नवीन काढलेले प्रिंट, तारेला चिमट्यांनी लोंबकाळणाऱ्या निगेटिव्ह, सर्व काही आधी दुर्कटत होतं आणि मग पेट घेत होतं. आगीलाही वेड लागलं होतं. त्या सर्व ज्वालाग्राही वस्तूंवरती एखाद्या जिवंत वखवखलेल्या जनावरासारखी झेप घेत होती. मध्ये एक होळीसारखी शेकोटी पेटली होती. तिथेच या आकृतीनं टेबल खुर्ची ओढत आणली. आतल्या डार्करूम मधल्या रसायनांच्या बाटल्या आणून त्या आगीत फेकल्या. काहींनी आग जरा कमी झाली तर उलट काहींनी ती जास्तच भडकली. हे सर्व करताना त्या आकृतीच्या शरीराचा, हातापायांचा अग्नीला कितीतरी वेळा प्रत्यक्ष स्पर्श होत होता. कपडे होरपळत होते, हातापायांवर फोड येत होते, पण चटके, वेदना, यातना या मानवी संवेदनांचा, अनुभवांचा त्या राक्षसी आकृतीवर काहीही परिणाम होत नव्हता. पण ज्या शरीराचा हा अघोरी उपयोग चालला होता, त्या शरीरात बंदिवान होऊन पडलेला मूळ आत्मा अबोल मूक आक्रोश करत होता, किंचाळत होता.
मधली होळी चांगली छाती एवढी उंच धडधडायला लागल्यावर रमेश शिंदेचं शरीर त्या होळीच्या मधोमध जाऊन उभं राहिलं. त्याच्या शरीरावर आरूढ झालेली सैतानी अस्मिता खदखदून हसत होती. अग्नी आता त्याचा जसा दोस्त झाला होता. मागे एकदा अग्नीनं त्याचं मर्त्य शरीर ग्रासलं होतं, आता अग्नीच त्याला शक्ती देत होता. आणि जेव्हा त्या शरीराचं मांस भाजलं, होरपळलं, वितळलं, जेव्हा नसात तुटल्या, अस्थी थडकल्या, रक्त उकळलं, शरीर खाली कोसळलं, तेव्हा धुराच्या वलयात लपेटलेले काही आकार आगीनं वेढलेल्या स्टुडिओतून बाहेर पडले. मृत्यूच्या खाईतून परत आलेले, सुडाच्या एकमेव वासनेनं वखवखलेले हे अतृप्त आत्मे रात्रीची काळरात्र करायला निघाले होते. सैतान प्रकरण 16. गोपाळरावांना बंगल्याच्या गेटपाशी सोडून अर्देशीर परत फिरले. वास्तविक आता नीला, गोपाळराव व ते स्वतः तिघही सुखरूप होते. राघवला काही धोका असला तर तो त्याच्याच व्यवसायाचा एक अविभाज्य भाग होता आणि तो विषय त्यांना इतका अगम्य होता की त्यांची त्याला काडीचीही मदत होण्याची शक्यता नव्हती. पण त्यांच्या लहानपणापासून त्यांच्या मनावर फेअर प्लेचे जे काही विशिष्ट संस्कार घडले होते, सहकार्याचा विश्वासघात किंवा त्यांच्याशी बेईमानी, हे त्यांच्या कोडमध्ये बसत नव्हतं. राघवला त्यांनी बोलावून आणलं होतं. त्याची काही एक अपरोक्ष जबाबदारी त्यांना कशी नाकारता येईल. ते बंगल्याकडे वळले, पण मनाचा मोठा निर्धार करावा लागला. त्यांनी आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी आता जे काही पाहिलं होतं ते जीवाचा थरकाप करत होतं. रोजच्या व्यवहारांच्या पलीकडच्या, बाहेरच्या काही अगम्य, वाईट शक्य होतं. शक्तींनी त्या वास्तूत नंगा नाच मांडला होता. राघवनं डेझीला हाक मारली होती, पण त्या हाकेला ओ देऊन भलतंच काहीतरी त्या दिवाणखान्यात आलं होतं. नीलाच्या अंगात संचारलं होतं. काय तो भयंकर हिडीस चेहरा. आणि तरीही त्या खोलीत केवळ एकटीच झपाटलेली नीला नव्हती. ती घाणेरडी जळकी कचकड्याची बावली ही खोलीत आली होती. किनऱ्या आवाजात हसली होती आणि शिवाय आणखीही कोणी तिथे वावरत असावं असाही त्यांना भास झाला होता. राघव म्हणाला होता की ही सर्व कोणत्या तरी दुष्ट शक्तीनं नाचवलेली पपेट्स आहेत आणि आता त्या सगळ्यांच्या कचाट्यात तो एकटा सापडला होता. बंगल्याचं कंपाऊंड ओलांडताना 15-20 पावलं टाकताना अर्देशीरच्या मनात हे आणि असले अनेक विचार शीघ्र गतीनं येऊन गेले. मग ते वरांड्यात पोहोचले तेव्हा दार अर्धवट उघडं होतं. दिवाणखान्याचा काहीच भाग, एक भिंत त्यांना ते होते तिथून दिसत होती आणि भिंतीकडे पाहता पाहता त्यांची पावलं जागच्या जागी गोठली. कारण भिंतीवरून एकामागून एक अशा विद्रूप, वेडेवाकडे हातवारे करणाऱ्या, उड्या मारणाऱ्या, बसक्या, उंच, पातळ, लठ्ठ अशा अनेक सावल्या सरकत होत्या. असं वाटत होतं की खोलीत त्यांनी कशाभोवती तरी हा भयानक फेर धरलाय. एक पाऊल पुढे टाकायला त्यांना सर्व हिंमत एकत्र करावी लागली. मनाचा खूपच मोठा हिया करावा लागला. राघव! दाराच्या जरा बाहेरूनच त्यांनी मोठ्यानं हाक मारली आणि मग दार एकदम जोरानं आत ढकललं. दाराचा केवढा तरी मोठा आवाज झाला, दांडणं. मग त्यांच्या समोर प्रकाशित खोली पसरली होती आणि त्या खोलीतला देखावाही. आधी त्यांना वाटलं आपल्याला भ्रमच होतोय, कारण समोर दिसत होतं ते केवळ अशक्य होतं. खोलीतल्या दिवाणवर ते स्वतः आणि पानसे बसले होते. कॉटवर नीला बसली होती. खोलीत फरशीवर राघव बसला होता. पण यांच्या खेरीज खोलीत आणखीही कोणी होतं. ते खोलीत वेडेवाकडे नाचत होते, हातवारे करत होते, वेगवेगळ्या मुखांनी. पण आता त्या एका घोगऱ्या खदखदत्या आवाजात म्हणत होते, त्याला डेझी हवी आहे. मिळाली का त्याला डेझी? त्याला डेझी द्या ना. हे सगळे नकली आकार होते तर त्या जागवल्या गेलेल्या अघोरी अमानवी शक्तीनं उभ्या केलेल्या बावल्या पपेट्स आता त्या दिवाणवर, कॉटवर बसून नुसत्या हसत होत्या, स्वतःशीच डोलत होत्या. राघवची शक्ती खच्ची होण्याची वाट पाहत होत्या. एकदा त्याचा प्रतिकार संपला की त्या चारी बाजूंनी त्याच्यावर झेपावत येतील. साध्या माणसाचा इतका वेळ टिकाव लागलाच नसता. राघव साधा माणूस नव्हता. त्याची थोडीफार साधना होती म्हणून तो टिकून होता.
बाह्यतः तो जरी एका जागी निश्चल बसलेला दिसत असला तरी अर्देशीरची खात्री होती की आत काहीतरी झगडा, काहीतरी झटापट चाललेली आहे. आणि त्यांची काही मदत होण्यासारखी असली तर ती करायची हीच वेळ आहे, स्वतःला असलेल्या धोक्याचा विचार न करता. अर्देशीर शिर्डीच्या साईबाबांचे निस्सीम भक्त होते. वर्षानुवर्ष ते शिर्डीला जात होते, बाबांना मनापासून पूजत होते. आसपास चाललेली वशिलेबाजी, भोंदूगिरी, भ्रष्टाचार, फसवणूक याकडे काडी इतकं लक्ष न देता आयुष्यातले सर्व दुर्धर प्रसंग त्यांनी विनातक्रार भोगले होते, कर्मभोगाचा एक भाग म्हणून. बाबांच्या चरणी त्यांची एकच प्रार्थना होती, यश तोलायला मनाचा मोठेपणा द्या, अपयश सहन करून पचवायची ताकद द्या. आजवर याखेरीज बाबांपाशी त्यांनी काहीही मागितलं नव्हतं. हातची एक मागणी जणू काही राखून ठेवली होती, एखाद्या निर्णायक आणीबाणीच्या वेळी वापरण्यासाठी. ती वेळ आता आली होती. मनातल्या मनात श्री साईबाबांचं स्मरण करत अर्देशीरनी खोलीत प्रवेश केला. जे पुढे झालं त्याचं स्पष्टीकरण कसं द्यायचं, कारण खरोखरच त्या पवित्र पुरुषाची शक्ती त्यांच्या मदतीला धावून आली का हा केवळ श्रद्धेचा परिणाम होता आणि त्यांच्याच अंतर्मनातली आदिशक्ती त्यांच्या सहाय्यार्थ हजर झाली? का हा सर्व केवळ मानसिक भ्रमाचा, हॅल्युसिनेशनचा प्रकार होता आणि एक परवलीचा शब्द उच्चारला जाताच मन साफ झालं? का भावनांच्या अतिरेकी ताणाखाली काही वेळ त्यांचा एका वेगळ्या मितीत प्रवेश झाला होता? तार्किक माजवायचं झालं तर स्पष्टीकरणं शेकड्यांनी आहेत. प्रत्येकाला पूर्व पक्ष उत्तर पक्ष आहेच. जे झालं ते हे होतं. अर्देशीर आत गेले. एखाद्या बर्फाळ सकाळी शेगडीपाशी गेलं की शरीराचा काही भाग गारठून जातो, काही भाग भाजून निघतो, तसं त्यांना वाटलं. 4 पावलात ते राघवपाशी पोचलेही होते. त्याच्या फत्तरी चेहऱ्याकडे, वटारलेल्या डोळ्यांकडे, एकटक नजरेकडे, कपाळावर टरारून आलेल्या शिरेकडे, हाताच्या आवळलेल्या मुठींकडे, कशाकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. प्रश्नोत्तरांना, सूचनांना वेळच नव्हता. त्यांनी मागच्या बाजूनं 2 हात त्याच्या दोन्ही काकात घातले आणि सर्व बळ एकवटून त्याला फराफरा ओढत खोलीबाहेर व्हरांड्यात आणला. समोरच्या कामावर सर्व लक्ष एकाग्र केलं होतं. मनात सतत त्या एका नावाचा जप चालला होता. बाहेरच्या व्हरांड्यात आल्या आल्या त्यांनी राघवला गदागदा हलवायला सुरुवात केली. घामेजलेल्या शरीरावर रात्रीचा गार वारा काटा उभा करत होता आणि आता खोलीतले, वाढलेले, वरच्या सुरातले, चेकाळल्यासारखे हेल काढण्याचे अभद्र आवाज दुर्लक्ष करता येत नव्हते. तोंडापाशी आलेला घास हिसकावून घेतला गेला होता. त्यानं ते आतले पशु पिसाळले होते. आधी आतल्या आत आंधळ्यासारखे फिरतील, पण त्यांना खोली बाहेर आणायला ती बाहुली होती. ती कचकड्याची, जळत्या चेहऱ्याची बाहुली, डेझीची बाहुली, तिच्या वाढदिवसाला मोठ्या प्रेमानं आणलेली बाहुली. त्या खोलीतल्या सर्व गोंधळात ती बाहुली तेवढी एकटी निसंशय सद्द्रव्य होती, खरी होती. या सर्व दुष्ट शक्तींचा ती केंद्रबिंदू होती आणि या सर्व घातकी प्रेरणांची ती वाहक होती. एकदा डेझीनं तिला प्रेमानं जवळ घेतली होती, पण तिचं कचकड्याचं शरीर आता पाशवी शक्तीनं भारलेलं होतं. ती तर कशाची वाटली नव्हती इतकी अर्देशीरला त्या लहानशा कचकड्या बाहुलीची भीती वाटत होती. म्हणूनच ते एक प्रकारच्या अधीरतेनं राघवला गदागदा हलवत होते. राघवची गुंगी एकदम उतरली. हवेत दोन्ही हात वेड्यावाकडे उचलत तो काय काय म्हणायला लागला. त्याचा हात धरून त्याला ओढून उभा करत अर्देशीर त्याच्या कानापाशी तोंड नेऊन म्हणाले, राघव, मी अर्देशीर, आपण खोली बाहेर आहोत. आपल्याला इथून जायला हवं. इथून शक्य तितक्या लवकर, शक्य तितकं दूर जायला हवं. चल, निघूया. त्याला ओढत ढकलत त्यांनी पायऱ्यांवरून खाली आणला. एकदाच त्यांनी मागे खोलीच्या प्रकाशित दाराकडे नजर टाकली. प्रकाशानं उजळलेल्या त्या चौकोनात एक उंच काळी सावली आली होती. त्या एका दर्शनानं त्यांच्या पावलांना विलक्षण गती दिली. गार हवेनं एव्हाना राघवही भानावर आला होता. प्रसंगाचं त्याला स्पष्टीकरण देण्याची मुळीच आवश्यकता नव्हती. ते दोघं पळायला लागले. त्या रात्रीतली ती धावपळ अर्देशीर कधीही विसरले नाहीत. मागे पाहायची सोय नव्हती, पण त्यांच्या पाठलागावर काहीतरी येत होतं. कधी उड्या मारत, कधी सरपटत, कधी धावत, कधी फिसकारत, कधी विवळत, कधी गुरगुर, कधी ओरडत. मग मध्येच गोडाऊनच्या मागच्या अंगाला विमान अपघाताच्या जागेकडे जाणारा रस्ता लागला.
तो रस्ता मागे टाकून ते पुढे गेले, पण त्या रस्त्यापाशीच त्यांचा पाठलाग संपला होता. पाठलागावर जे काही होतं ते वळून त्या दुर्घटनेच्या स्थानाकडे गेलं असावं. प्रकरण 16 समाप्त.